आज मम्मीच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस जाधव परिवार आणि आमच्यासाठी खरोखरच आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. ज्या व्यक्तीने वयाची 80 वर्ष पूर्ण करून आपल्या आयुष्यात सहस्त्रचंद्र म्हणजेच 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतात, अशा व्यक्तीकरिता या विशेष सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा सोहळा म्हणजे केवळ आकडे नसून त्या व्यक्तीने अनुभवलेले त्यांचे दीर्घायुष्यातील अनुभव व जीवनातील अनेक चढ उतारांचे प्रतीक असते. या सोहळ्यानिमित्त आज आपण मम्मीला तिचे पुढील आयुष्य निरोगी व आनंदी तसेच तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित आहोत. आज मी मम्मीने तिच्या आयुष्यात अनुभवलेल्या गोष्टी तसेच आमच्या व एकंदरीत कुटुंबाच्या जडणघडणीत जे योगदान दिलेले आहे ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. सह्याद्रीच्या कुशीत हिरवाईने नटलेल्या, किल्ल्यांनी वेढलेल्या व बाजीप्रभू देशपांडेसारख्या अनेक वीररत्न व पराक्रमी मावळे दिलेल्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिवरे या छोट्याशा गावात माझे आजोबा कैलासवासी दत्तात्रय गेनबा यादव व आजी गीता राहत होते. त्यांना 6 नोव्हेंबर 1945 रोजी भाऊबीजेच्या दिवशी सुंदर अशा कन्यारत्नाचा लाभ झाला. कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर आजी पुण्याला तिच्या नंदेकडे आली व तिथेच या मुलीचा नामकरण सोहळा पार पडला. नाव ठेवण्यात आले शांता. नामकरण सोहळ्याच्या वेळेस हजर असलेले मारुती आजोबा, विजू काकांचे वडील म्हणजेच नाना माझ्या आजोबांना म्हणाले, दत्तोबा तुझी ही शांता आमच्या वसंताला दे. भविष्यात ही जाधव घराण्याची सून होईल. झालं, लग्नही ठरलं, जणू पाळण्यालाच बाशिंग बांधलं. शांता 4 वर्षांची झाली आणि शिवाजी मामाचा जन्म झाला. मग दिलीप मामा, कमल मावशी यांचा जन्म झाला. त्याचबरोबर सुमन मावशी, अंकुश मामा, तानाजी मामा, सुरेश मामा, सत्यभामा मावशी व रमेश मामा ही सर्व भावंडे एकत्रच लहानाची मोठी झाली. रमेश मामा म्हणजे गीता आजीच्या भावाचा मुलगा. ही सर्व भावंडे गावातील एका शाळेत पुढे मागे शिकत होती. घरात मम्मी मोठी असल्याने घरातील व शेतातील कामे ती एखाद्या मुलासारखी चोख बजावीत असे. शांता 20 वर्षांची झाल्यावर आजोबांनी तिचे लग्न करण्याचे ठरविले. 4 जून 1964चा मुहूर्त ठरला. आपण लग्न होऊन गेल्यावर आईला कामाचा ताण पडू नये म्हणून शांताने शेतात जाऊन लाकडं तोडून स्वतः बैलगाडीतून घरी आणली. सर्व सरपण माळ्यावर रचले आणि हातपाय धुवून साडी नेसून चुडा भरायला बसली. वराड पुण्यात आले. बापूंनी मित्राच्या बायकोला नवरीचे आवरायला सांगितले. मम्मीचे केस कुरळे असल्याने त्या बाईंना काही केल्याने अंबाडा घालता येईना. मग मम्मी म्हणाली, बरणीचे झाकण शोधून आणा. बरणीचे झाकण मिळाल्यावर ते तिने स्वतःच डोक्याच्या मधोमध लावून त्याभोवती केस गुंडाळले आणि अंबाडा तयार झाला. त्यावेळेस मेकअप वगैरे काही नसायचं. पावडर लावली, कपाळावर मध्यभागी गोलाकार मोठं कुंकू लावलं, शालू नेसला आणि
शिवाजी मराठा हायस्कूल पुणे येथे लग्न पार पडलं. त्यावेळेस शिवाजी मामा सोडला तर सर्व भावंड लहान होती. लग्न होऊन सासरी आली तर बाप्पूंची सर्व भावंड चंद्रकांत काका, माणिक काका, दिलीप काका व बहिणी कमल आत्या, उजू आत्या हे सर्व वयाने लहान होते. फक्त अक्का आत्याचे लग्न झालेले होते. मम्मीचे आता प्रमोशन झाले होते. शांता ते शांता वहिनी, सर्वांची लाडकी शांता वहिनी. मम्मीचे 7वी पर्यंतचे शिक्षण झालेले होते. तेव्हा 7वी म्हणजे फायनल. त्यामुळे तिला नोकरीसाठी शिक्षक पदाचा कॉल देखील आला होता. पण घरात मोठी असल्याने कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या तिच्यावरच होत्या. त्यामुळे घरातून नोकरीला विरोध झाला आणि संपूर्ण वेळ तिने दीर नंदा व आपल्या कुटुंबाकरिता दिला. त्यांना शाळेत जाण्याची तयारी करणे, त्यांचे जेवण बनविणे, कमल आत्याच्या वेण्या घालणे, त्यांना काय हवं नको ते पाहणे इत्यादी जबाबदाऱ्या मोठी वहिनी म्हणून ती उत्तमरित्या पार पाडत होती.